पोलीस आपलं काम करतायत, परंतु त्यांनी ज्या गांभीर्याने त्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत तर त्या हाताळत नाहीत. आता त्या राहुल महाराजांच्या त्या ठिकाणी चोरी झाली, त्या ठिकाणी सीसीटीव्ही पण होते, सीसीटीव्हीचे फुटेज पण आहे आज पोलिसांकडे उपलब्ध. त्या आधारावरती त्यांनी जे काम, जी कार्यक्षमता दाखवली पाहिजे, आज टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. आज सर्व आपल्या जिल्ह्यामध्ये टेक्नॉलॉजीच्या लॅब आणि ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. व्हॉइस चेक करता येतो, व्हिडिओ चेक करता येतो एखाद्या व्यक्तीचा. ह्या सगळ्या गोष्टी यंत्रणा आहेत, त्याचा वापर केला पाहिजे. लागेबांधे असतील त्याच्यावर आम्ही आमच्याकडे आज नाही, ठोस असं नाही, ठोस आम्ही आमच्याकडे जे आहे साधक बाधक, आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे आमचे सर्व क्षेत्रातल्या माणसांची रोजची उठणं बसणं आहे, रोजची आम्हाला माणसं भेटतात, त्यामुळे काही इन्फॉर्मेशन आम्हाला कार्यकर्ता म्हणून लोकांकडून मिळत असते. हो झाली होती, एसपी साहेब आले होते, त्यांनी आश्वासन पण दिलेलं. ओके, पत्र देऊनही पोलिस काय विषय आहे बघा. आरोपी अटक झाला आहे आणि त्या आरोपीचा आम्ही संशय व्यक्त केलेल्या कंपनीमध्ये रोजचं उठणं बसणं होतं आणि आम्ही ही गोष्ट पोलिसांना सांगितली होती. ती नंतर अटक झाली. 6 महिने झाले या पत्राला. दिनांक 2/9/2024 रोजी आम्ही पत्र दिलंय. येताना ह्या सगळ्या उलटा पालट झाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले होते. ड्रग्स सारखी गोष्ट ही त्याची व्हॅल्यू छोटी असली तरी किंमत मार्केटमध्ये मोठी असते. पोलीस जाऊन त्या ठिकाणी त्या एवढ्या मोठ्या परिसरामध्ये शोधू शकत नाही, पण पोलीस काय करू शकतात? पोलिसांकडून कुठली अपेक्षा होती? तिथे असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करणे, त्यांचं कोणाबरोबर काय संबंध आहेत, त्यांचे व्यवहार काय आहेत, इथे कोण येतं कोण नाही, त्याची चौकशी करणं अपेक्षित होतं. पोलिसांनी जाऊन तिथे ड्रग्ज शोधणं हे आम्हाला अपेक्षित नव्हतं, पण त्या माणसांची चौकशी करा. आज आम्ही सांगतो ना, सियाज हा तिथला मॅनेजर आहे, सियाज, त्याचा आणि त्या आरोपीशी रोजचे संबंध होते. आणखीन बरीच माणसं आहेत ज्यांची त्या ठिकाणी उठणं बसणं आणि रोजची बैठक लोकल पकडलेले आरोपी आणि इतर त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत अशी आमची माहिती आहे. काय तो प्रश्न नाही, पण त्यांनी त्या विषयाला गांभीर्याने घेतलं नाही. पोलिसांनी 2 महिन्यानंतर गेले, तिथे चौकशी केली, त्यांचे सगळे आधार कार्ड वगैरे चेक केले, सगळं झालं. हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यामुळे आम्हाला पत्र पण दिलं 2 महिन्यानंतर की असं असं केलं. आमच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हे झालं. लगेच इन्स्टंट त्याविषयीची हे घेतली नाही आणि आम्ही हे बोललेलो. ड्रग्स, गांजा, आज त्या कंपनीचा त्याच्यामध्ये सहभाग असेल, त्या मालकाचा सहभाग असेल, या गोष्टी नंतर तपासातल्या राहिल्या. परंतु तो आरोपी आज 150-200 कंपनी असताना त्याच कंपनीत रोज का जात होता, त्याच कंपनीविषयी आम्ही संशय का व्यक्त केला, पर्टिक्युलर नाव, प्लॉट नंबर हे इथपर्यंत पोलिसांना आम्ही माहिती दिलेली.